नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 17 मे 2026 पासून पवित्र अधिक मासाला सुरुवात होणार असून अधिक मासाला धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असं देखील म्हटलं जातं आणि हा पुरुषोत्तम मास भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित आहे. या महिन्याविषयीची संपूर्ण माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. या अधिक मासाचे महत्त्व, या अधिक मासात काय करावे काय करू नये, अधिक मासाची पौराणिक कथा, त्याचबरोबर इतर देखील महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत. जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला नक्की भेट द्या. तर आज आपण या व्हिडिओमध्ये या अधिक मासामध्ये व्रत, उपवास, कोणतीही सेवा जरी केली नाही तरी देखील चालेल, परंतु स्वस्तिक व्रत हे करायलाच हवं. यामुळं आपल्या घरामध्ये सुख शांती नांदणार आहे, त्याचबरोबर घराची भरभराट देखील होणार आहे. आता हे व्रत कोणी करायचं आहे, का करायचं आहे, कशा प्रकारे हे व्रत करायचं आहे, याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर सर्वप्रथम आपण स्वस्तिक या शुभचिन्हाबद्दल शास्त्रोक्त माहिती अगदी थोडक्यात जाणून घेऊया. तर स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीतील शुभ प्रतीक मानलं जातं आणि स्वस्तिकचा सूचक अर्थ कल्याण असो असा होतो. स्वस्तिकमध्ये सूर्य, इंद्र, वायू, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णू, ब्रह्मदेव, शिवपार्वती, श्री गणेश अशा अनेक देवी देवतांचा समावेश असतो. सुख, शांती, समृद्धी आणि मंगल यांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक. तर स्वस्तिक हे गतीचे द्योतक आहे. त्याचे 4 भाऊ म्हणजेच अनुक्रमे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे आहेत आणि ते भगवान श्री हरी विष्णू यांचे हात असून त्या 4 हातांनी ते 4ही दिशांचे पालन व रक्षण करतात. स्वस्तिक हे सूर्याचे आसन आहे. शोभा, सुसंवाद, उल्हास, प्रीती, सौंदर्य, आशीर्वाद, कल्याण, शांती हे गुण या स्वस्तिक या शुभचिन्हात समाविष्ट आहेत. स्वस्तिकची आडवी रेख म्हणजेच विश्वाचा विस्तार आणि उभी रेख म्हणजेच विश्वाच्या उत्पत्तीचे कारण. स्वस्तिकाचा मध्यबिंदू हा भगवान श्री हरी विष्णू यांचे नाभिकमळ असून श्री ब्रह्मांचे उत्पत्ती स्थान आहे. स्वस्तिकमध्ये एकूण 5 बिंदू असतात. 4 बिंदू हे 4 रेघांमध्ये आणि 5वा बिंदू 2 रेघात छेडतात, तेथे म्हणजेच मध्यबिंदू. तर असे हे शुभचिन्ह असलेले स्वस्तिक हे शांती, सुख, समृद्धी आणि मांगल्याचं प्रतीक आहे आणि म्हणूनच या अधिक मासामध्ये सौभाग्यवती स्त्रिया हे स्वस्तिक व्रत करतात आणि या व्रतात रोज स्वस्तिक काढून त्याची पूजा करायची असते. तर दररोज सकाळी देवपूजा करताना या अधिक मासामध्ये देवघरासमोर, देवांच्या समोरच तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा करतो तर त्याचप्रमाणे तुम्हाला या स्वस्तिकची देखील पूजा करायची आहे. या अधिक मासामध्ये देवघरासमोर म्हणजेच देवांसमोर स्वस्तिक हे शुभचिन्ह आणि अष्टदलाची रांगोळी जी स्त्री काढते तर तिला वैधव्याचं भय राहत नाही असं आपल्या पद्मपुराणात सांगितलं गेलं आहे. त्याचबरोबर त्या कुटुंबामध्ये सुख, समृद्धी आणि भरभराट टिकून राहते. त्याचबरोबर आपला जो घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे, उंबरठा आहे, तर हे स्वस्तिकचं शुभचिन्ह काढलं जातं. त्याचबरोबर मुख्य दरवाजावर देखील हळदीनं स्वस्तिक काढलं जातं. तर उंबरट्यावर स्वस्तिक काढण्यामागेही सद्भावना असते की हे देवा, माझ्या घरात जे काही अन्न, वस्त्र, निवारा, जे काही वैभव आहे तर ते पवित्र राहो. तसेच अधर्माने प्राप्त केलेले वैभव जीवनात अनर्थ निर्माण करते आणि बाहेरून हसरे पण आतून रडते. जीवन मला मान्य नाही. म्हणूनच सर्व अनिष्ट गोष्टी घराबाहेर राहून घरात मांगल्य नांदावे यासाठी हे स्वस्तिक मी उंबरठ्यावर रेखाटत आहे, असा या उंबरठ्यावर काढलेल्या स्वस्तिकचा अर्थ असतो. तर आता हे स्वस्तिकचं व्रत कसं करायचं आहे याविषयी जाणून घेऊया. तर सकाळी लवकर उठून आपल्याला घराची साफसफाई सर्वप्रथम करून घ्यायची आहे. ज्या ठिकाणी स्वच्छता असते तर तिथं माता लक्ष्मीचं वास्तव्य हे नेहमी असतं आणि म्हणूनच घराची स्वच्छता करून घ्यायची आहे. त्याचबरोबर आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. त्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि दरवाजावरती हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर उंबरठ्यावरती देखील तुम्हाला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे स्वस्तिक व्रताला प्रारंभ करायचा आहे. आता हे जे व्रत आहे तर ते कोण करू शकतं? मी अगोदर सांगितलं की सौभाग्यवती स्त्रिया करू शकतात, पण सौभाग्यवती स्त्रियांसोबत हे व्रत कोणीही केलं तरी देखील चालेल. परंतु व्रत करण्या अगोदर आपल्याला हा संकल्प देखील करायचा आहे की मी हे स्वस्तिक व्रत करणार आहे. कारण कोणतेही व्रत हे संकल्प करून केलं तर त्याचं आपल्याला कित्येक पटीनं फळ जास्त मिळत असतं. म्हणून कोणतेही व्रत, कोणताही उपवास करायच्या पूर्वी आपल्याला संकल्प करायचा आहे. आता आपल्याला जे स्वस्तिक काढायचं आहे ते काढायचं आहे देवघरासमोर. तर सर्वप्रथम काय करायचं, देवघरासमोर बसायचं आहे. आता देवघरासमोर बसताना नेहमी आसन घेऊनच बसायचं आहे.
आणि आपण हे जे स्वस्तिक व्रत करणार आहोत तर त्याचा संकल्प करायचा आहे। तर संकल्प करण्यासाठी आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे। या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे हळदी कुंकू आणि अक्षदा फुलं टाकायचे आहेत आणि म्हणायचं आहे की मी या महिन्यामध्ये म्हणजेच अधिक मासामध्ये स्वस्तिक व्रत करणार आहे। तर हे व्रत माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडू द्या, माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे आणि घराची भरभराट होऊ दे। त्याचबरोबर हे जे मी व्रत करणार आहे तर त्या व्रतामध्ये कोणताही खंड पडू नये आणि माझं हे जे व्रत आहे तर तुम्ही ते पूर्ण करून घ्यावं, अशी प्रार्थना तुम्हाला या भगवान श्री हरी विष्णूंना बाळकृष्णांना करायची आहे। आणि जे आपल्या हातामध्ये जे पाणी आहे, फूल आहे, हळदी कुंकू घेतलेलं, तर ते एका तामणामध्ये म्हणजेच एका ताटामध्ये तुम्हाला सोडायचं आहे। त्यानंतर एक पाट घ्यायचा आहे आणि तो देवघरासमोर ठेवायचा आहे। आता तुम्ही पाटावर देखील करू शकता किंवा तुम्ही ताटामध्ये जरी केला तरी देखील चालेल। त्यानंतर म्हणजेच हे ताट तुम्ही देवघरामध्ये ठेवलं तरी चालेल। आणि त्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि एका वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि तुम्हाला थोडं हळदी कुंकू ओलं करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर या पाटावरती तुम्हाला हळदीनं एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे, त्याच्याच बाजूला कुंकवानं दुसरं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। स्वस्तिक योग्य पद्धतीनंच काढायचं आहे। स्वस्तिकमध्ये 4 बिंदू द्यायला विसरायचं नाही। दोन्ही बाजूला 2-2 उभ्या रेषा आपल्याला द्यायच्या आहेत आणि आपण जेव्हा रेषा काढतो तर त्यावेळेला बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूला ओढायच्या आहेत। म्हणजेच बघा, बाजूच्या ज्या रेषा आहेत तर त्या आपल्याला खालून वर अशा ओढायच्या आहेत। त्यानंतर स्वस्तिक काढत असताना सुद्धा आपल्याला ज्या रेषा आहेत तर त्या बाजूने, बाहेरील बाजूने, आतील बाजूला अशा प्रकारे या काढायच्या आहेत। आता स्वस्तिक सर्वांनाच माहीत आहे की ते योग्य पद्धतीनं कशा प्रकारे काढायचं असतं आणि ते तुम्ही पाहूनच मग हे स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक चुकीच्या पद्धतीनं जर काढलं तर तुम्हाला ह्या केलेल्या व्रताचं फळ मिळणार नाही। त्यामुळे स्वस्तिक हे योग्य पद्धतीनंच तुम्हाला काढायचं आहे। त्याचबरोबर या स्वस्तिकामध्ये तुम्हाला जे टिपके असतात तर ते देखील काढायचे आहे, ते विसरायचं नाही। जर तुम्हाला हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढणं जर शक्य होत नसेल तर तुम्ही पाटावरती रांगोळीनं देखील स्वस्तिक काढू शकता। म्हणजेच पिवळ्या रंगाच्या रांगोळीनं आणि लाल रंगाच्या रांगोळीनं तुम्हाला ही स्वस्तिक काढायची आहेत। फुलांच्या पाकळ्यांचा वापर करून सुद्धा तुम्ही हे स्वस्तिक काढू शकता किंवा तुम्ही कुंकवानं किंवा हळदीनं लाल केलेल्या ज्या अखंड अक्षता असतात तर त्या अक्षतांनी सुद्धा तुम्ही हे स्वस्तिक काढू शकता। परंतु योग्य पद्धतीनंच तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे। तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे स्वस्तिक काढायचं आहे। आता तुम्ही जर हळदीनं आणि कुंकवानं जर स्वस्तिक काढणार असाल तर तुम्हाला 30 दिवस हळदी कुंकवानंच हे स्वस्तिक काढायचं आहे। त्याचबरोबर जर तुम्ही फुलाने स्वस्तिक काढणार असाल किंवा तांदळाने स्वस्तिक काढणार असाल, रांगोळीनं काढणार असाल तर तुम्हाला पुढचे 30 दिवस म्हणजेच पूर्ण अधिक मास याच वस्तूने तुम्हाला ते स्वस्तिक काढायचे आहे। आज तुम्ही फुलाने काढणार, उद्या तुम्ही रांगोळीनं काढणार, परवा तांदळाने काढणार, तर असं चालणार नाही। तुम्हाला ज्या वस्तूने आज काढायचं आहे तर पूर्ण महिनाभर तुम्ही जेव्हापासून हे व्रत सुरू केलेलं आहे तर तोपर्यंत तुम्हाला त्याच पद्धतीने हे स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर ज्याप्रमाणे भगवान श्री हरी विष्णू किंवा आपण कुलदेवतेची जी पूजा करतो तर त्याचप्रमाणे तुम्हाला या स्वस्तिकची देखील पूजा करायची आहे। हळदी कुंकू, फुलं, अक्षदा या स्वस्तिकला अर्पण करायचे आहे। धूपदीप दाखवायचा आहे, ओवाळायचा आहे। देवासाठी जो नैवेद्य केलेला आहे तर तो नैवेद्य या स्वस्तिकलाही दाखवायचा आहे आणि या स्वस्तिक चिन्हाची तुम्हाला योग्य रीतीनं पूजन करायचं आहे। त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावरती मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला हळदीनं आणि किंवा तुम्ही कुंकवानं जरी काढलं तरी देखील चालेल, पण हे स्वस्तिक काढायचं आहे। शक्यतो तुम्हाला हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे। आता अधिक मासाच्या पहिल्या दिवशी जर तुम्ही स्वस्तिक चिन्हाची पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे देवपूजा करताना, तर आपण जे अगोदर जे हळदी कुंकवानं स्वस्तिक काढलेलं आहे तर ते ओल्या कपड्यानं पुसून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला नवीन स्वस्तिक काढायचं आहे। किंवा तुम्ही फुलांच्या पाकळ्याने जर हे स्वस्तिक काढत असाल तर पहिल्या दिवसाच्या स्वस्तिकच्या ज्या पाकळ्या आहेत म्हणजेच फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत तर त्या तुम्हाला विसर्जन करायच्या आहेत। ते इकडे तिकडे फेकून द्यायच्या नाहीत किंवा पायाखाली येणार नाहीत, याची काळजी घ्यायची आहे। तुम्ही एखाद्या कॅरी बॅगमध्ये या पाकळ्या साठवून ठेवू शकता। नंतर तुम्हाला ज्या वेळेला शक्य होईल त्यावेळेला तुम्हाला हे वाहत्या पाण्यामध्ये सोडायचे आहेत। जर वाहत्या पाण्यामध्ये जर सोडणं शक्य होत नसेल तर तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये या पाकळ्या टाकू शकता, परंतु पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यायची आहे। तांदळाने जर तुम्ही हे स्वस्तिक काढत असाल तर हे तांदूळ तुम्ही रोजच्या खाण्यामध्ये वापरू शकता। स्वच्छ धुतले तर त्याचे हळदी कुंकूचे रंग आहेत तर ते जाणार आहेत आणि तुम्ही खाण्यासाठी हे तांदूळ वापरू शकता, पण हे फेकून द्यायचे नाहीत। तर मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे हा जो अधिक मास आहे तर तो भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित आहे। आणि स्वस्तिक मधली आडवी रेष म्हणजे विश्वाचा विस्तार आणि उभी रेष असते ती म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचे कारण। स्वस्तिकचा जो मध्यबिंदू आहे तर तो भगवान श्री हरी विष्णू यांचे नाभी कमळ मानले जाते।
आणि म्हणूनच या अधिक मासामध्ये आपल्याला हे स्वस्तिक व्रत करायचं आहे, जेणेकरून भगवान श्री हरी विष्णू यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे। आता यासाठी तुम्हाला उपवास किंवा इतर कोणतं व्रत करायची गरज नाही। तुम्ही दररोज सकाळी देवपूजा करताना पाटावरती किंवा एखाद्या ताटामध्ये हे स्वस्तिक काढायचं आहे आणि ज्याप्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणे धूपदीप दाखवून याची पूजा करायची आहे। आता जर समजा एखाद दिवशी तुम्हाला हे जर स्वस्तिक काढणं शक्य झालं नाही, काही कारणानिमित्त काही अडचण आली, तर तो दिवस सोडायचा आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला पुन्हा या व्रताला म्हणजेच या स्वस्तिकला सुरुवात करायची आहे। तुम्ही याला संपूर्ण महिनाभर देवघरासमोर हे स्वस्तिक काढायचं आहे। त्याचबरोबर या स्वस्तिक व्रताचं तुम्ही उद्यापन देखील करू शकता। असं काहीच नाही की उद्यापन करायला हवं, पण तुमची जर इच्छा असेल तर ते तुम्ही करू शकता। तर उद्यापन कसं करायचं आहे, तर या अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला आपल्या घरी बोलवायचं आहे आणि तिचा मानपान करायचा आहे। म्हणजे सर्वप्रथम तर तिचे पाय धुवायचे आहेत। ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये कुमारिकांचा मानपान करतो, त्याचप्रमाणे या सौभाग्यवती स्त्रीचा आपल्याला मानपान करायचं आहे। तिचे पाय धुतल्यानंतर तिच्या पायावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। कुंकवानं काढू शकता किंवा हळदीनं काढू शकता आणि या स्वस्तिकची म्हणजे तिच्या पायाची तुम्हाला पूजा करायची आहे। पुन्हा तिला हळदी कुंकू लावायचं आहे, तिला औक्षण करायचं आहे। म्हणजेच ही लक्ष्मीच्या स्वरूपाने आपल्या घरी आलेली सौभाग्यवती स्त्री आहे आणि ती आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देखील देत असते। तसे शक्य असेल तर तिच्यासाठी गोडाधोडाचं जेवण करायचं आहे। पुरणपोळीचं तुम्ही जेवण करू शकता। त्याचबरोबर तिला हळदी कुंकवाचा करंडा चांदीचा असेल किंवा इतर कोणत्याही धातूचा असेल तर तो वाण म्हणून द्यायचा आहे, किंवा मग तुम्ही एखादी साडी देऊ शकता, किंवा साडी जर नसेल तरी देखील खण नारळाने तिची ओटी भरायची आहे। परंतु ओटी भरत असताना तिला पानाचा विडा द्यायचा आहे, कारण या अधिक मासामध्ये तांबूलदानाला विशेष महत्त्व आहे। त्याचबरोबर 16 शृंगार जे असतात तर त्यापैकी कोणतीही एखादी भेटवस्तू तिला देऊ शकता। तुमच्याने जितका शक्य होईल तर तितका त्या स्त्रीचा मानपान करायचा आहे, किंवा तुम्ही ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचं मंदिर आहे तर तिथं जाऊन देखील तिची ओटी भरू शकता, तिचा मानपान या अधिक मासात करू शकता, जेणेकरून तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मीची सदैव कृपा राहील। तसेच भगवान श्री हरी विष्णू यांचा देखील आशीर्वाद प्राप्त होईल। ज्या ठिकाणी माता लक्ष्मी असते तर त्या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णू यांचं वास्तव्य नेहमी असतं। त्याचबरोबर या अधिक मासामध्ये तुळशी मातेची देखील तुम्हाला विशेष पूजा सेवा करायची आहे। जितके तुमच्याकडून धार्मिक कार्य होईल, जितके दानधर्म होतील, ते सर्व काही तुम्हाला या महिन्यामध्ये करायचे आहे। या महिन्यामध्ये केलेली कोणतीही सेवा असेल, कोणताही उपाय असेल किंवा कोणतेही व्रत असेल तर त्याचं आपल्याला अधिक पटीनं फळ प्राप्त होत असतं। आणि म्हणूनच आपल्याला हे जे व्रत आहे, स्वस्तिक व्रत आहे, ते करायचं आहे। तुम्हाला कोणतीही सेवा जरी करायला जमली नाही तरी देखील तुम्ही हे स्वस्तिक व्रत करू शकता। मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करू शकता, किंवा घरातील पुरुषांनी केलं, कुमारिकांनी केलं किंवा विधवा स्त्रीनं केलं तरी देखील चालेल। आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करताना ज्या वेळेला सौभाग्यवती स्त्रीची ओटी भरली जाते, तिचा मानपान करताना जर विधवा स्त्री असेल तर तिनं न करता ते साहित्य एखाद्या आपल्या बाजूच्या एखाद्या सुवासिनी स्त्रीला बोलावून तिच्या हातामध्ये देऊन तिची ओटी भरायला सांगायचं आहे आणि तिचा मानपान करायला सांगायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा या अधिक मासात करायची आहे, जेणेकरून अधिक मासामध्ये ही केलेली सेवा तुमची भगवान श्री हरी विष्णूपर्यंत पोहोचणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला लाभणार आहे आणि यामुळे घरामध्ये सुख शांती आणि भरभराट होणार आहे। तर अशा प्रकारे या अधिक मासामध्ये आपण स्वस्तिक व्रत कसं करायला पाहिजे, स्वस्तिक व्रताविषयीची संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे। तरी देखील तुमच्या काही समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता। आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला या संपूर्ण अधिक मासामध्ये करत राहायचा आहे। तर काही समस्या असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।